तेज प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नूल जिल्हा परिषद उमेदवार श्री संतोष रावसाहेब तेली व नूल पंचायत समितीचे उमेदवार सौ प्रियंका रणजित यादव व हसूर चंपू पंचायत समिती उमेदवार श्री प्रशांत शंकरराव अर्नाळकर यांच्या विजयी निश्चित प्रचार फेरीत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कमळ या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। मनामनात भाजप, घराघरात कमळ। आपले तेज प्रभू चॅनल मध्ये संवाद व मनोगत पहा। तेज प्रभू न्यूज, कसबा नूल। मी सौ प्रियंका रणजित यादव, कसबा नूल। मी पंचायत समिती गडिंग्लज याची अधिकृत उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर लढवत आहे। माझं चिन्ह कमळ आहे। मी ॲडव्होकेट श्रीपतरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 5 वर्ष झालं नूलचे सरपंच पदावर आहे आणि सतत 5 वर्ष नूलमध्ये अनेक विकास कामे करत असतानाच आज स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर गडिंग्लज पंचायत समिती नूल या मतदारसंघात नूल, निलजी, हिटणी, मुतनाळ आणि हेब्बाळ ही 5 गावं आमच्यासाठी पंचायत समितीसाठी आहेत। आज आपण पाहायला गेलं तर 5ही गावामध्ये आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळत आहे, खूप चांगला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की या प्रतिसादामुळे नक्कीच विजय होईल। भाजपमुळे या चिन्हावर मतदान करून बंधू भगिनींना मला एकच सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना ही भाजप सरकारनेच राबवलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा 2000 रुपये प्रमाणे वर्षाला 12000 रुपये मिळत आहेत। तर सर्व शेतकरी बंधू आणि सर्वच लाडक्या बहीण योजनेच्या माता भगिनींनी या कमळ चिन्हावर मतदान करावे। गडिंग्लज जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रीयुत संतोष तेली साहेब यांचंही चिन्ह कमळ चिन्ह आहे। तर आपण सर्वांनी कमळ चिन्हावर या मतदान करावं। संतोष तेली साहेब सुद्धा काम करण्यासाठी खूप उपयुक्त असा उमेदवार आहे। अनेक ठिकाणी त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत आणि एक उमेदवार म्हणून, सक्षम उमेदवार म्हणून ते अतिशय चांगले आहेत। सुज्ञ नागरिकांना मी असं आवाहन करते की त्या सर्वांनी कमळ या चिन्हावर संतोष तेलींना आणि मला दोन्ही ठिकाणी कमळ चिन्हावर बटन दाबावे आणि आम्हाला प्रचंड मताने विजयी करावे। चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीयुत शिवाजी पाटील साहेब यांनी नूल मतदारसंघात अनेक विकास कामे केलेली आहेत। मग रस्ते असतील आणि गटरे असतील, अनेक ठिकाणी संस्था म्हणजे वेगवेगळ्या मंदिरांच्यासाठी निधी असेल, असे सर्वच ठिकाणी शिवाजी पाटील साहेबांनी निधी दिलेला आहे। आणि इथून पुढेही आपण पाहत आहोत की आज केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि शिवाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून विकास कामे करायला खूप सोपं जाणार आहे। त्यामुळं कमळ या चिन्हावरच सर्वांनी मतदान करावे। आज निवडणुकीनिमित्त फिरत असताना आम्ही पाहत आहोत की तरुण पिढी ही फक्त आणि फक्त भाजपच्या बरोबरच आहे। कारण सत्तेत बघायला गेलं तर कामं करण्यासाठी, होतकरू मुलांना काम देण्यासाठी शिवाजी पाटील साहेब राबत आहेत। त्यामुळं सर्वच तरुण पिढी असेल किंवा तरुण मुली असतील, या सर्वच जणी आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत। ज्या त्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आम्हाला सर्व तरुण पिढी मदत करत आहे। सर्वच जण आमच्याबरोबर रोजच्या रोज फिरत आहेत। आपण पाहू शकता फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत सर्व सुज्ञ बंधू भगिनींना मी आवाहन करू इच्छिते की कमळ या चिन्हावर प्रचंड मताने सर्वांनी मतदान करा व आम्हाला विजयी करा। भारतीय जनता पक्षाचा कमळ हे खून, कमळ हे खून ध्यानात ठेवा, मनात ठेवा, लक्षात ठेवा, हृदयात ठेवा। 1996 पासूनचे माझे मला आज अत्यंत समाधान वाटतं। भाऊ भाजपचं इथे वरती 1 नंबरला एक आहे, खाली पण 1 नंबरला आहे। दोन्ही पण कमळासमोरचे बटन दाबायचे। कमळ चिन्ह बघूनच बटन दाबा। दुसरा काय बघून हे कमळ चिन्ह बघा। हे कलर भारतीय जनता पक्षाचा कमळ हे खून, कमळ हे खून
ठेवा मनात ठेवा लक्षात ठेवा हृदयात ठेवा. 1996 पासूनचे माझं मला आज अत्यंत समाधान वाटतं. भाऊ भाजपचं